तर आता काय करू माहिती आहे का, तुमच्या मुलीशी आता बोलून घेऊ, ठीक आहे? चालेल. आता जे बोलतात आहे तर हे त्या आईंचे चिरंजीव आहेत, ठीक आहे? पहिले यांचा परिचय तुम्ही घ्या. नमस्कार, हां, बोला. मी राजेश शंकर कुदळे. हां, मी राहणार दैवडी, मुक्काम पोस्ट दैवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. बरोबर. माझे आईंना खूप त्रास होतो. तुम्ही माझ्याकडे तोंड करून बोलले तरी काय आईंना हरकत खूप त्रास होतो. बरोबर. म्हणून त्रासासाठी मी इकडं तिकडं कुठं जिथं कळतंय, जिथं अनुभव आहे तिथं मी जायचा प्रयत्न करतोय. तिथं त्यांना विचारतोय, त्यांच्याकडून होईल काय प्रश्न विचारून त्यांना आईला घेऊन यायचं. बरोबर आहे. आईकडून हात दुखतोय, ती कंटिन्यू म्हणजे त्रास, तिला एवढ्या वेदना होतात की हिसाबाच्या बाहेर, आणि या वेदना मला काही सहन होत नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय कमीच अशा आई असतात की ह्या वयामध्ये सुद्धा की त्यांना असा मुलगा लाभतो की हा मुलगा त्यांच्या ह्या वयामध्ये सुद्धा एवढ्या 30-35 वर्षापासून तो धावपळ करतोय आणि तो पळतोय की माझी आई आज ह्या भगवंताच्या दारात, नाहीतर त्या भगवंताच्या दारात, त्या भगवंताच्या दारात, नाहीतर त्या भगवंताच्या दारात, असा धावपळ करत होता. आता ह्याचं जीवनाचा संघर्ष त्यालाच माहिती आहे सर्व गोष्टी, ठीक आहे? आता समजा मी जर याच्याशी चर्चा करतोय किंवा काय करतोय काय नाही, तो आलेला आहे की आता मला काय त्रास होतोय काय नाही, मला गुरुजी ह्या त्रासातनं मुक्त करा. पहिलं त्याला होणारे काय त्रास आहेत किंवा काय नाहीत, की त्याला काय केलंय, त्यांनी आज भक्ती काय केलेली, किती वर्षापासून भक्ती केलेली, काय नाही केलेली, काय नाही, आपण सर्व त्यांच्याच मुखातनं जाणून घेऊया, ठीक आहे? बोला दादा. हा, तुम्ही माझा व्यवसाय मी ड्रायव्हिंग करतो. पण घरी आजारी असल्यामुळे बाबाने आम्ही गाडीवर जायचो, आई घरी असायची. माझ्याकडे त्रास माझ्याकडे असं बघायचं. ते मग काय करायचं काय सुचत नाहीये, जर कामावी लक्ष लागत नाही, काय नाही, मग इकडं तिकडं पडून जिकडं लोकांच्या तोंडून ऐकायचो तिथं व्यवस्थित असं वाटत तर तिथं जाऊन मी आईला घेऊन जायचो. आता हे करत करत असताना मी भगवंताला नेहमी आराधना करायचो, पूजा करायचो, देवा माझ्या आई बाळाचं रक्षण कर. तुम्ही आजपर्यंत कुठली कुठली साधना केलेली आहे? ऐका ना, तुम्ही रडू नका, समजलं की नाही? सर्वच जण इथं दुखी आहेत. खूप त्रास होत होता. तुम्ही आज हे रडताय ना, त्रास कधी दाखवला नाही. मला माहिती आहे ना तुम्हाला काय त्रास होतोय, मला ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत, समजलं की नाही? आज मला सर्वात महत्वाच्या एक गोष्टी काय वाटतं माहिती आहे का, की बाबा आज एवढं जरी आईचं जरी वय झालेलं आहे, आपलं बायको वगैरे आहे, की सर्वांसाठी तुम्ही किती काटकसर करताय काय नाही, मला ह्या सर्व गोष्टी दिसतात आहे. पण सर्वात महत्वाचा हा जो त्रास होतोय, तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत कळणार कसं लोकांना?